स्वामी चरित्र सारामृत अध्याय अष्टमाध्याय. श्री गणेशाय नमः. जय जय जी सुखधामा, जय जय जी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, आनंद वेशा अनंता. तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित. पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्याप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोट वास केला जन लावले भजनाला. आनंद होत असे सकला वैकुंठा नगरी ते. राजे निजाम सरकार त्याच्या पदरी दप्तरदार. राय बहादर शंकरराव नामक. 6 लाखांची जहांगिरी त्याप्रती. सकळ सुखे अनुकूल असते. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध. तयासी लागला ब्रह्म संबंध. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्र दिन. गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास सुकोभ भोग कैसा त्याचा. निद्रा नयेची रात्रंदिवस. चिंता नळे पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संतपर्णे. बहुसाल दिली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण झाला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाळी लिहिला तो न चुकेला कवनाला. तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र गांगणापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. ऐसा विचार करून तात्काळ आले स्थानी. स्वतः बसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुला तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गांगणापूर्ण सोडिले. ते तेथेच राहिले. आणखी अनुष्ठान आरंभले. पुन्हा तयाची स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत वा. हे जाणून हितगोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत. तो देखिले जनसमस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे. कीर्तन स्वामी चरित्राचे. पूजन स्वामी चरणाचे. आराध्य दैवत स्वामीच. तयाच्या नगरीत नर नारी कामधंदा करती घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. हे कित्येक प्रांत स्नाने करोनी पूजा द्रव्य घेऊनी. अर्पाव्या समर्थ चरणी जाती अति त्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान पद्य कुसुमे निवडून. शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदा परिस्तोत प्रेमळ भक्त. अष्टमाध्याय गोडहा. श्री स्वामी चरणाविंद पर्णमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमाध्याय. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत 9वा अध्याय. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरून चित्ती. बहुत लोक दर्शन येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शन येऊनी धावोनी. यात्रेसी गर्दी भारी. सदा आनंदमयी नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान. जे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. अहो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त. समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी. कैसी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी. मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. तेचे घेऊनी गाठी. शंकराव सांगती गोष्टी. करून द्याल स्वामी भेटी. तया उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण. आनंदले तिचे मन. म्हणे मी इतके करीन 2,000 रुपये द्याल. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करसी तरी 10,000 रुपयासी देईन सत्यवचन. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे जे सत्य जरी तरी उदक घेऊन करी. संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रांतुनिया स्वामी प्रती
कार्य आपले करीना. मग एके दिवशी येती बैसले होते आनंदव्रती. शंकराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परी पूर्व कर्म या लागून ब्रह्म संबंध पीडितो. तरी आता कृपा करुनी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समस्त तेथून उठले. चालले गावाबाहेरी आले शेखनुराच्या दर्ग्यावरी. शंकरराव बरोबरी त्या स्थळी पातले. येऊन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करुणैसी. चुकवले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थाची स्वारी. शेखनुराच्या दर्ग्यावरी येऊन पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाना दिला फकीरासी. आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढवली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटती निंबपत्र 10 मिरे त्यात घालती. हे घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. संबंध झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पडे आपणाची. स्वामी वचनी धरून भाव औषध घेती शंकरराव. तैसी आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटला तयाला ब्रह्म संबंधे जोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन या स्वामदर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनगे गच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐसे एकांतस्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करती. परी पुन्हा आज्ञा झाली. मठ बांधावास त्या स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधला चुनेगच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. लागत स्वामीचरित्र तयासी न लागे पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आधार तेने साधिती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समस्त. सदा परिचित भाविक भक्त. 9वा अध्याय गोड हा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सारामृत 10वा अध्याय. श्री गणेशाय नमः. गाठे होते पूर्ण पुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसे करून विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संत ज्यांनी संपत्ती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले. संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली तयांची. लटकावगाची संसार माझी नाही सार. परलोकी दारापुत्र कोणी नये कामातेही. इहलोकी जय जय करावे. परलोकी त्याचे भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे. सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळाप्पाच्या मनात त्यापरी विचार येत. सदा सन्निग्ध चित्त. व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणापुढे येती. पाहून या ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार. सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढ धर. विवेकशास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी. ऐसे सांगून सर्वत्रसी निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडले. मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत. तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार. लोका दाविले चमत्कार. तयाचा महिमा अपार. वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता. चिदंबर दीक्षिताची कथा आठवली ते वर्णिता. सर्व दोष हरतील. महायात्रे संकल्प करून जन निघती घराहून. परिमार्गी लागल्या पुण्यस्थान. स्थान दान करिताती. महायात्रा स्वामीचरित्र पंथ प्रमिला मी किंकर. मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयाचे घेऊन दर्शन. पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊन सावधान. श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित. वेदशास्त्री पारंगत. धर्म कर्मी सदारत. ईश्वर भक्त तैसाची.
जयाची खाती सर्वत्र विद्याधनाचे माहेर, अलिप्तपणे संसार करुणी काळ क्रमिताती. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिव आराधना करती कामना चित्ती धरुनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदे मानसी, वार्ता सांगती कांतेसी तेही चित्ती तोषली. तेसे झाले गर्भधारण आनंदले वैद्याचे मन, जो साक्षात उमा रमण तिच्या उदरी राहिला. आनंद ब्रह्मांड ज्याचे उदरी, इच्छा मात्रे घरी मोडी, तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. 9 भरता पूर्ण क्रांता प्रवसली, पुत्र रत्न मल्हार दीक्षेचे आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नानाभिमान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतार करू लागला बाललीला, पाहुणी जनकी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे गेले मौजी बंधन, वेदशास्त्र झाले निपुण, निघट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढविले. एकदा यजमानाचे घरी व्रत्य होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणिले. मृत्यकेचा गज करून पूजा करती यजमान, चित्त अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन. बाळाप्पा करील जप ध्यान, तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटे प्रगटली, सदा कृपेची सावली आम्हावरी करुते. मागणे हेचे स्वामी प्रती, दृढ इच्छा माझे चित्ती, शंकराचे प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त, सदा परिशोध प्रेमळ भक्त. दशमाध्याय गोड हा. श्री स्वामी समर्थ. राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत 11 अध्याय. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्रे आनंदे. येथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीताती. तेथे आपला मनोदय सिद्धीस जाईल, निसंशय फिटेल सर्व ही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत, गंगनापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी, तेथे आपण जाऊनी बसावे तो अनुष्ठानी. श्रीगुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानला तयाचे विचार, निघाले तेथून सत्वर. जवळी केले गंगनापूर परम पावन स्थान ते. कामना धरुनी चित्ती सेवे करी सेवा करती, जेथे वाहे भीमारती स्नान करती जनभक्त. पुत्र कामना धरुनी चित्ती आराधती नृसिंह सरस्वती, दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी करती गंगा स्नान, नमस्कार घालती कोणी. तेथील सर्व सेवे करी नित्य 2 प्रहरी, मागून या मधुकरी निर्वाह करती आपला. बाळप्पा तेथे पावले, स्थान पाहुनी आनंदले, नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिती. प्रांतकाळी उठुनी संगमावरी स्नान करुनी, जपध्यान आटपोनी मागोती येती गावात. सेवेकऱ्याबरोबरी मागून या मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी येती ते. माध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बसले जपध्यानी, असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावंदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्राम माझी येती ते. बाळप्पा ते गृहस्थाश्रमी, संतती संपत्ती सर्व सज्ञी, परान्न ठावे नसे स्वप्नी, सांप्रत शिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृहसुतकांता, शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. पंचपाक्वाने सेविते घरी, तरी मागती मधुकरी, मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयाचे मानस कदा उदार नोहीची. आया राम सेवेकरी राहत होते गंगनापुरी, त्यांनी देखील ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य आपले जावे सज्ञी, जे जे पडेल तुम्हासी तेथे आम्ही पुरवूची. बाळप्पासे मानविले 2 दिवस तैसे केले, पोट भरुनी जेविले परी संकोच मानती. जाण सोडले त्याचे घरी, मागून या मधुकरी, जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. जाऊन या बाहेरी, बैसून येसे शिळीवरी, मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व श्रेष्ठ झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले, वनिता पुत्रा त्यागिले, अतितर कष्ट सोशिले, सद्गुरु कृपा न हेची.
ही न आपली प्राप्त न भोगभोगीचे दारू न पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निषेधिनी येता बाळप्पाचे मनी तथापि कष्ट सोसोनी नित्यनेम चालविला. एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन यती मूर्ती एवढी दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभिमातरी येवनिया अज्ञापी अक्कलकोटी श्री स्वामी दत्त स्वामी रूपे नांदेत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहोनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान म्हणती कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तयसी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावळी ऐसे पाहून त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परिते न झाले पूर्ण आणखीन काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी रक्षास्थळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलता खालोनी वृश्चिक एक निघाला. तैसे त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपले ग्राम माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान्न मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानेला. अक्कलकोटी जावयासे निघाले मग त्या दिवशी उत्तम शगुन तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटे दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. तेथे नृसिंह सरस्वती यतुरूपे वास करती ऐसे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिली. दूरदेशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. तयांची झाली गर्दी यात्रा उत्तरे घरोघरी नामघोषते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांत येत तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शन कारणे. कानफाटे नागपंथी संन्यासी फकीर जती रामदासी अघोरपंथी दर्शना देती स्वामीच्या. कोणी करती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती. तया क्षत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष दे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. पुण्य पावन देखून नगरी बाळप्पा तोषले अंतरी पुण्य पूर्वतयाचे पदरी जन्म सार्थक झाले. बाळप्पा होऊन सेवेकरी स्वहस्ते करील चाकरी श्री मधुर कथा चतुरी पुढले अध्यायी परिसावी. जयचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकर अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त श्रोते सदा परिसेत एकादशमध्याय गौढा. श्रीरस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. द्वादशोऽध्याय. श्री गणेशाय नमः. कराया जग उद्धार हराव्या भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत. तेची समर्थ श्री स्वामी समर्थ. कथाध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे पुष्टी आनंद पोटी नच मावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. बाळप्पाच्या मानसी जेव्हा चिंता पडली ऐशी गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्याविना आज करू नये भोजन. बाळप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती गर्दी माझे प्रवेश करते स्वामी सन्निध पातले. अजनबाहू सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. कंठ सददित झाला चरणी भाळ ठेविला. क्षणिक मीपणा विसरला परम तोषला मानसी. गंगा मीनला सागरासी तैसे तरंग चला भीतरी तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरण दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्प न सोडी सहसा स्वामी चरणी बाळप्पा जैसा दृढ चढला स्वभावे. येऊन या भानावरती श्रीचरणी सोडिले मिठी ब्रह्मानंद नामाये कोटी स्तोत्र ओटी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्याने प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथोनी परी तयाचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्यास्तवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना.
बाळप्पा दर्शन करूनी आले बिराडी परतोनी. जहांगीरे नैवेद्य काढोनी बाळप्पा हाती दिला. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयासी वर्तमान विदित एक झाले. या समयी श्री समर्थ असती रूप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाच न होय. ऐसे ऐकून वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्य अर्पण आपल्या हस्ते नव्हेची. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रांतकाळी उठून षटकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत्याचे करावे पूजन. नित्य मंद्यानी येत आदित्य अनुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणी. मागून या मध घरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकारे करोनी अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करोनी सेवे करी बहुजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळप्पाच्या अंतरी. सुंदराबाईचे करी अधिपत्य सर्व करी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐसी. आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळप्पा मनी आनंदा मनी सुदिना चुगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे. बहुजन सेवे करी बाई मुख्य त्यामाधारी. सर्व अधिकार तिच्या करी स्वव्यवस्थेचा होता भय. मी प्रिय बहु स्वामीसी ऐसा अभिमान तेसी. गर्व भरे इतरासी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण. एक चित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ पूजाधिक व्हावी यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थाच्या एता चित्ती अरण्यात वस्ती करती. परी तेथेही पूजा करती नियमे करती बाळप्पा. बाळप्पाची प्रेम भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटला काही दिवस बाळप्पाच्या शरीरास. व्याधी जडली रात्र दिवस चैन नसे क्षणभरी. बेंबीमधून रक्त वाहत असे दिवस रात्र. तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे. भोग भोगला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले उदरी. सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुता परी बाळप्पा करी चाकरी. तयाचे अंतर परी स्वामीमय न झाले. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगून बाळप्पाशी शंकर पूजनीवर जावे. तैसी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणत. हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करीत उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिखित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन ते माझे लिहिले. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थाचा पूर्ण भक्त चोळका नामे विख्यात. तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्यादी कानून. ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती. बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते अपुले. जेव्हा जामात श्वशुर उभयता करती विचार. बाळप्पाचे आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाची. दारापुत्र सोडून देती आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन. तुमचे अन्न खाऊन करतो तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म. स्वामींनी मज द्यावी आज्ञा. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल तैसीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनाती जावया इच्छा बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे. काय बोलत कुलदेवतीचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे. तेव्हा निरंतर झाला. तेव्हा उपाय कुंठला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान. बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट मनी आणले.
म्हणे जावया आपणासी समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकून चिपट्यासी आज्ञा द्यावी आपणा. तयाचे कपट न जाणून म्हणे अवश्य म्हणे त्यास दिली, 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकल्या. चिठ्ठ्या ओपल्या करी भटजी दिसले सत्वरी, तेथे राहून चाकरी ऐसी करे लिहिलेले. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पाला न सोडीत असे निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती ऐसी दूर, तया प्रती करतील यती दयाळ. जे केवळ दयाधन भक्त काज कल्पद्रुम, विष्णू शंकर दोघे जन तयाशी शरणच दैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा समस्त संबंध सदा प्रेमळ परिसोत. 12वा गोडा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज परमस्तु. श्री स्वामी चरित्र सारांभूत 13वा श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय या अध्यायी वाढिले. 12चे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपट युक्तीने फसवू पाती परी झाले व्यर्थच. खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रीची पूर्ण कृपा मजबून तया बाळप्पा प्रिय असे झाला. वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठ धरून स्वामी सेवा रात्र दिन अत्यानंदे करीत असे. स्वयंपादिक करावयासी लज्जा वाटत असे त्याची, तया एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निग्ध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन, स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ, तेने सेवेकऱ्यास नित त्रास द्यावा व्यर्थची. नानी प्रकार बोलूनी करी सर्वाचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागली स्वामीशी. बाळप्पा ते उठवले. श्री ते धरून या करी घेऊन गेले माहेरी. पाहून या ऐसा परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊने स्वामी केले आपणा अधीन, माझे गेले श्रेष्ठ पण अपमान झाला. तैपासून बाळप्पासी त्रास देत हरनिशी गाराने सांगता समर्थासी बाईचे शब्द ताडिले. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तत्पर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयाशी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण होता. राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या एके भक्ता समर्थाशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे बोलता त्या काळी जमादार पाठवला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावा जी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी, बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोनी रूपमंदरे येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाचे ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईचे मनी सहाय्य झाली, आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाची आजवरी केली समर्थाची चाकरी, धनाप्राप्ती तयाभारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी बैसली समर्थाची स्वारी, भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयेवरी पडले होते श्रीजवळी, तयाची करून या झोळी समर्थ करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिता म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उने तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकतियानोनी न लागता एक क्षण 100वरी गणती झाली. झोळी चोळप्पा त्या देऊनी समर्थ बोलले काय वचन, चोळप्पा तुझे फुटले ऋण स्वस्त आता राहावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तैसी, परीन झाले मानश्री श्रीचरण अंतरले. तैसी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामीजवळी पातले. त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बसले स्वामीपासी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती. चोळप्पा ते काही न देती ने घेती हिरावून. चोळप्पा ते दूर केले. बाईसी बरे वाटले
ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीत होती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणे दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. हे ऐकून बाळप्पासी दुःख झाले. मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथून. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळप्पा गेले विरडावर. खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणते याते जाऊनी याकरिता दुसरे दिनी समर्थ जवळी पातले. आपली आज्ञा घ्यावयासा बाळप्पा येतो समयासी. अंतर्यानी समर्थासी तत्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवेकरासी बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येत त्या स्थानी आसन दाखले सेवेकराने. तेव्हा समजले निज मनी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. त्या रात्री स्वप्न बाळप्पाचे देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा करीत जप. एक वेळ दर्शन घेत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी. गर्व भरेती कोणासी मानी नाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर. समर्थाला झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार ऐकून दैवती. जे कोणी दर्शन दे येत त्यासी बाई द्रव्य मागत धनधान्य साठवीत. ऐशा प्रकारे करुणी बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी श्री चरणापासून. परिराणीची प्रीती बाईवर बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटीच्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. त्यासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परिराणीसी भेवणी तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्या दिवशी पाठवले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हटले सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बंदी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बडवूनी. फौजदारासी समर्थ काही न एक बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरता सरकारातून तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासे घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयासी द्रव्यश नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. मग एका भक्तास सांगून करवले स्त्री नि उद्यापन. हिशोब जपाचा घेतला. बाळप्पाच्या चाकरी तप एक सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्थ ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत. श्रीपादुकाची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिल्याचे संकलित स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणासक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊन सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करती दांभिक भक्ती त्यावर स्वामी कृपा न करती. सदावे जे समर्थाची त्यावरी होती कृपाळू. पुढले अदय सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी. जेणे निवारे सर्व व्यथा पाप राशी दग्ध होती. अक्कलकोट निवासी या जय जय श्री स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समंत. सदा भक्त परिसोत. त्रयोदशाध्याय गौढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्दशोऽध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणाधना. जय जयाची अघशमना. जय जयाची परमपावना. दीनबंधू जगद्गुरु. आपले कृपे निश्चित त्रयोदशाध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत आता पुढे वदवावे. अफुल्या कथा वदावया बुद्धी देई स्वामी राया. चरित्र ऐकोनी श्रोतया संतोष हो बहुसाळ. ऐसी करावी आपली भक्ती. हे नेते मी मंदमती. परिप्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगत असे. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणे. प्रातःकर्मे आटपून मग बसावे आसनी. भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामीच्या. षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा.
जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै अजन बाहू सुहास वदन काशाय वस्त्र परिधान भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजेरी. मग करावी प्रार्थना जय जयाची अगहरणा परत्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाची पुराण पुरुषा लोकपाशा सर्वेशा आनंद ब्रह्मांडाधीशा वेदवद्या जगद्गुरु सुखधामा निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराव्या अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्ण सूर्य चंद्र तूच भय तूच विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादि समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करवता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोटे नसे पाहता. असून या निर्गुण नटे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांच्याही तर्क चांचरे शास्त्रा तेही नावरे विष्णू शंकर एकसरी कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेवेला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीननाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना अनाविकी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देईचे सदैव. पाप ताप आणि दैन सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर त्वनामचरणी साचार प्राप्त होवो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बांधून तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण मज द्यावे सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानाग्र हृदयी प्रकटे पै. शांती मनी सदा वसो व्रताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. बहु दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो व्रताविषयाची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने होवो सुगम दुर्गम तो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वता. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंचानी परमात्र तेने सुगम मज लागे. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषिनी तत्वता वरप्रसाद देईल. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे. तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करताती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वत्र पाविजे. ब्राह्मण क्षत्रियादिका लागोनी मुख्य जप हा चौवर्णी स्त्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा. प्रसंगी मानस पूजा करती तेही प्रिय होय समर्था स्वामी चरणी वचिता एकदा सकल दोष जाती. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी म्हणती गंध परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. दंभ षोडापचरे पूजिला परी नव्हे ची समर्थ परिप्रिय नव्हेची समर्थ भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते. जय जयाची आनंद कंदा जय जयाची करुण समुद्रा विष्णू शंकर चिया छंदा कृपा करुणी पुरवावे. स्वामी चरित्र सारामृत नाना पराकृत कथा समस्त सदा ऐकून भाविक भक्त चतुर्दशाध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.